तर पायच्या ठिकाणी टॉस इथनं मात्र जिंकला तो म्हणजेच इस्लामबाई टीमनं आणि पहिल्यांदा या ठिकाणी फिल्डिंग निवडली आहे. तर पाहता 3 षटकांची मॅच इथनं मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये जाते पोखरवाडी टीमची यशवंत आणि नॉन स्ट्राईक अँड फलंदाज श्याम. बघायचं गोलंदाज इथनं इस्लामबाई टीमचं संजय. डेफिनेटली इथनं मात्र पंचांचं ग्रीन सिग्नल. पहिला बॉल समोर यावेळी पाहता यशवंत. फुलर लेनचा बॉल इथे पाहाल नो चेंडू घोषित केला. भीमर चेंडू मात्र पाहता मित्रांनो रनआउटची नामी संधी परंतु काय घडतं इथे मात्र भीमर चेंडू आणि फ्रीड असेल इथे गोलंदाजाला दंडित केलं जाईल. एक धाव इथे मिळेल 1+1 अशा 2 धावा. नो चेंडू आणि या ठिकाणी एक धाव आपण पाहिली यशवंतनी चोरली गेली आहे म्हणजे 2 धावा इथनं मात्र पोखरवाडी संघाचं अकाउंट ओपन झालं. कोणत्याही प्रकारचा चेंडू आतापर्यंत इथे गृहीत धरला जात नाहीये आणि जर पाहिलं तर 2 धावा धावपटलावरती आपण पाहता वाईडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहता. यावेळी मात्र पहिल्याच बॉल वरती दिलाय फटका दिलाय तडका दिला फेकून इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या डोक्यावरनं सी मार्कच्या पलीकडं श्यामच्या बॅट मधनं दमदार षटकार. त्यावेळी बघायचं इथनं मात्र पहिला बॉल आपण पाहिला नो आला. नंतर फ्रीडचा चेंडू होता आणि P1च्या षटकामध्ये त्याचा पुरेपूर वापर मात्र केला जातो. आपण पाहता श्यामच्या माध्यमातून इथे फटकेबाजी केली जाते. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच वन वे विपक्ष. नर्सरीवाडी या ठिकाणी पाहायचं डेफिनेटली पाहता सिंगल धाव. पहा मित्रांनो चित्याच्या चपलाईनं धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. 1च्या मदतीनं आता धावपटलाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ समाप्त इथे झाला आणि 9 धावा आता धावपटलावरती आपण पाहता. महागडं षटक इथं राहील का गोलंदाज आपण पाहिलं तर संजयचं. यावेळी मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न चेंडू चालला. यावेळी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक होते परंतु तिथनं मात्र चेंडू चालला मिड ऑफला सीमा पलीकडे येतोय. यशवंतच्या बॅटमधून चौकार. 4 धावांसाठी हा चौकार पाहायला मिळाला. 4च्या मदतीने तब्बल 13 धावांना ऑन स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा इथनं खेळ समाप्त झाला आणि बघायचं इथनं मात्र धावा कितीपर्यंत यावेळी या बॉलवरती इथे पहिली तर सिंगल आली. आता बघायचं या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त. इथनं मात्र 14 धावा धापटावरती तब्बल लागल्या. अद्यापही पाहू शकाल इथे मात्र पंच आमच्याकडे वळतील परंतु यस लाईन ओळखली जाते पंचांकडनं. वाईटचा यावेळी मात्र असं वाटलं की वाईटचा इशारा पंच देतील परंतु हा चेंडू मिडल स्टंपवर रिलीज झाला. डॉट बॉलची समाप्ती शेवटचा अंतिम बॉल. यावेळी पाहायचं हा मोठा मासा इथे गळायला लागेल का आणि यस फलंदाज बाद श्यामच्या पारीचा अंत आणि रामा 11 पोखरवाडी टीमला पहिला झटका इथनं मिळेल. आतापर्यंत पाहता पहिलं षटक समाप्त झालं आणि पाहता पोखरवाडी संघ जाऊन पोहोचली एका विकेटच्या नुकसानावरती 14 अंकावरती.
तर इथनं पाहता 3 षटकांची मॅच पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या 14 धावा बघायचं आहे आजच्या दिवसामध्ये मित्रांनो. पहा आता इथे जर विचार केला तर दोन मॅचेस इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर पोखरवाडी संघाने विजय संपादित केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये इसांबे टीम आणि आता पाहता त्या दोन्ही संघ एकत्र मात्र आमने सामने लढताना दिसतील. पहिल्याच बॉलवरती पाहता गोलंदाज इथनं रामला आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती यावेळी बघायचं इथनं मात्र पंच आमच्याकडे बोलतील इट इज अ वाईट बॉल. पहा मित्रांनो आक्षेप घेतल्यानंतर प्रेशर क्रिएट झालं की काय, कारण की असं होतं अनेक मैदानावरती आम्ही पाहिलं, कारण की प्रेशराईज गोलंदाजी होताना आम्ही पाहिली. कालच्या दिवसामध्ये मित्रांनो जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळाले. अक्षरशः जर विचार केला तर स्वतःवरती झोकून दिलं पूर्णपणे सामन्याला कलाटणी देत असताना जांभूलपाडा संघ इथनं मात्र विजय ठरला. मात्र बघायचं इथं स्टेप आउट करण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट आणि डायरेक्ट हिट, परंतु क्रॉस लाईन पलीकडे यशवंतला आपण पाहिलं सुरेख या ठिकाणी मात्र मोठे फटके खेळत असताना यशवंतला या मैदानावरती आपण पाहिलं आज देखील इथनं या सामन्यामध्ये मोठे फटके मारावे लागतील. धावपटलावरती 16 धावपटलावरती पाहायला मिळतात. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर वाईट पाहायला मिळलं आणि आता मात्र सिंगल आली आहे. 2 चेंडूंचा वाजवी खेळ इथनं समाप्त झाला. यावेळी पाहायचे फटका फसलाय, रोहित चेंडू खाली इथे येणार मात्र पहा डेफिनेटली ते मात्र झेल होणं गरजेचं होतं, परंतु पहा मित्रांनो सूर्याची किरण त्याच्या डोल्यावरती पडली आणि इथं मात्र तो झेल सोडला. यावेळी पाहायचं या चेंडू लगेच जर विचार केला तर 2 धावा आल्या, कारण की बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आले त्यानं तो चेंडू उचलून फेकला. जर तो चेंडू उचलला नसता तर त्या ठिकाणी 4 धावा देखील धावल्या गेल्या असत्या. मग मात्र कुठेतरी इथे आपण विचार करायला भाग पडला असता इसांबे टीमला. पाहायचं इथे मात्र चुकी घडते, चुकी नाहीये मित्रांनो, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. इथे जर सूर्य जर जमिनीवर पडलाच नाहीये तर माणसं देखील जिवंत राहणार नाहीयेत. परंतु पाहायचं आहे डेफिनेटली या बॉलवरती पाहू शकाल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते या मैदानावरती. आज जर विचार केला तर सातत्यानं 5वा दिवस KTC लाईव्ह आमचे निशांत असतील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कॅप्चर केली जाते. जबरदस्त जर विचार केला तर त्यांच्या ऑपरेटिंग टायमावरती अपडेट या ठिकाणी दिला जातो. चेंडू चालला एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषा पलीकडे. यावेळी फलंदाज नितीनच्या बॅट मधनं यावेळी चालला सीमा पलीकडे चौकार. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा, धावपटलावरती 22 धावा धावपटलावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल, अंतिम बॉल इथे असेल. अंतिम बॉलवरती बघायचं काय घडतं. दुसरं षटक असेल आणि टोटलचा विचार केला तर 3 षटकांची मॅच आपण पाहता. नितीन ऑन स्ट्राईकला या ठिकाणी पहा सुरेख यस व्हाईट बॉल. पहा आज जर विचार केला 30+ आहे आणि आमचे ऑफिशियल पंच संजय वाघमारे म्हटलं तर मात्र आज कुठेतरी फुल जोशामध्ये पाहायला मिळत आहेत. वाईडच्या मदतीनं त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. वन तर धावेच्या मदतीनं इथनं जर पाहिलं तर धावसंख्या धावपटलावरती 23 धावा. सुरेख सन्मानजनक धावसंख्या उभी राहिली आहे, परंतु इस्लामी टीम देखील इथनं मात्र कमीपणा घ्यायला तयार नाहीये. कारण की मित्रांनो पहा धावसंख्या इथे मागच्या षटकामध्ये बनवली गेली होती ती म्हणजेच इथं जर पाहिलं तर वावंडल टीमनं 42 धावांचं टार्गेट ठेवलं आणि त्या 42 धावा त्या कुठून काढल्या त्या म्हणजेच इथं मात्र षटक क्रमांक समाप्त झालं. दुसरं 42 धावांचं मागच्या मॅचमध्ये आपण टार्गेट पाहिलं मित्रांनो. आणि बरं इथे जर पाहिलं तर इस्लामी टीमनं त्या ठिकाणी मात केली वावंडल संघासमोर आणि डेफिनेटली इथे मात्र फाईट करतोय आता भोकरवाडी टीमला. आतापर्यंत विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर श्याम आतापर्यंत मैदानाच्या बाहेर आलाय, परंतु पाहायचं शेवटचा अंतिम षटक इथे असेल आणि या षटकामध्ये आता कुठेतरी हाणामारी करावी लागेल.
इथं आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल इसांबे टीमचा रोहित. शेवटचं अंतिम षटक त्याच्याकडे सोपवलं. पहिला गोलंदाज पाहिला संजय, दुसरा गोलंदाज राम, तिसरा गोलंदाज आता रोहित असेल. इथं बघायचं समोर फलंदाज मारा करेल तो म्हणजे यशवंत. विकेटचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चांगले असतात. त्याच्या बॅटिंगमधनं पोकरवाडी टीमला डेफिनेटली आतापर्यंत अनेक सामने जिंकून दिलेत. मात्र आज देखील इथे आपण पाहता मेगा फायनल डे. आज पाहिलं तर जे सोंडाई माता चषक 2024 आणि 25चा पर्व अंतिम दिवस आजच्या दिवशी ही स्पर्धा इथे मात्र समाप्त होईल. कोणता संघ या ठिकाणी या ट्रॉफीचा हक्कदार ठरेल 5 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पाहता स्विचिटनं हा फटका मारला. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषा पलीकडं रोहित वरती प्रत्याला आणि इथनं पाहता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच टोटल 29 धावा धापटल्यावरती इथे मात्र पाहायला मिळेल पोखरवाडी संघाची. यावेळी पाहायचं इथं मात्र जर विचार केला तर ह्या बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. इथनं मात्र पहिला बॉल षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती यशवंतला थांबवलं जातं. पहा मित्रांनो पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाली आहे परंतु त्या ठिकाणी एक धाव रोखू शकणार नाहीयेत. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. इथनं जर पाहिलं तर धावा धापटल्यावरती जमा झाले तर म्हणजेच 30 धावा कंप्लीट. 3 चेंडूमध्ये इथे मात्र बघायचंय किती धावा जमवल्या जातील. अर्थातच जर विचार केला तर 3 षटकांचे मॅच आणि त्याच्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर शत्रुक्षण निवडला इस्लामपूर टीमनं. यावेळी बघायचा फटका हवा आहे आणि सुखरूपरित्या झेल वाईडिश लॉंग ऑनला पण पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी पाहता विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर दुसरं फलंदाज नितीनच्या पारीचा अंत पोखरवाडी टीमला दुसरा धक्का इथनं मात्र मैदानाच्या बाहेर. यावेळी मात्र हा फटका सरळ बॅटने खेचला शतरक्षकात तिथे मात्र अडवला जातो चेंडू. सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल. पहा मित्रांनो यशवंतला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. इथनं मात्र शेवटचा अंतिम एक बॉल आणि एका बॉलवरती इथनं एखादा तडाखा लागेल का. धावा धावपटल्यावरती आपण पाहता 31 धावा. या षटकामध्ये गोलंदाज रोहितने धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या म्हणजेच 9. 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल आणि बघायचं अंतिम बॉलवरती इथनं मात्र फटकेबाजी होईल का. 3 षटकांची मॅच मित्रांनो 17 चेंडूमध्ये आतापर्यंत 31 धावा जमवल्यात. यावेळी स्विचेटचा प्रयत्न परंतु चेंडू थोडासा लेग स्टंप सोडून चालला. इथनं मात्र वाईट घोषित केला जातो पंचांकडनं आणि वाईटच्या मदतीने 32 धावा इस्लामपूर टीम. इथनं मात्र जर विचार केला ना तर मात्र कुठेतरी या वाईटची भरपाई आपल्याला करावी लागेल. रोहित अंतिम चेंडू इथनं मात्र पहा डॉट बॉलची समाप्ती. अखेरीस शेवटचा चेंडू डॉट आला. आता पाहायचं समीकरण राहिलं ते म्हणजेच येणारे इथनं 32 धावा आतापर्यंत कुठून काढल्या आणि 2 धाव्याने पॅनल्टी इथं मात्र दिली जाईल इस्लामपूर टीमला. मात्र जर पाहिलं तर टोटलची गरज असेल आता इथं टार्गेट असेल ते म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि
इथनं 35 धावांची गरज. आता बघायचं इथनं मात्र पंचांचं ग्रीन सिग्नल येईल, मॅच स्टार्ट होईल. उत्तरार्धामध्ये गरज येणारा 18 चेंडू आणि इथनं मात्र इसामे टीमला तब्बल 35 धावांची गरज. समोर फलंदाज इथनं वासुदेव. पहिलाच बॉल अतिरिक्त उंची आणि चाललाय ऑफ स्टंप सोडून. इथनं मात्र वाईट चेंडू पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती पोकरवाड टीमचा श्याम. इथं मात्र चांगलं षटक फेकावं लागेल गोलंदाजाला. पाहायचा पुढचा चेंडू. इथनं मात्र यस पुन्हा एकदा वाईट बॉल. काय घडतं इथे जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. म्हणजेच इसामी टीम ज्या 2 धावाने पॅनलाइज केलं होतं ना त्या 2 धावा आल्या तिकडे. आता 2 धावा आल्यात म्हणजे स्कोरीज लेवल. आता तुम्हाला गरज आहेत ना 33 धाव्यांची. यस ज्या 2 धाव्याने तुम्ही ड्रेस कोड चुकला होता त्या 2 धावा मात्र श्यामने मिळवून दिल्या. या बॉलवरती परकट यांचा फटका. चेंडू चालला इथनं सीमा रेषा लगत जल सीमा पलीकडं. इथनं पाहता वासुदेवनं या फटक्यावरती चांगली नजाकत दाखवली आणि चेंडू सीमा पलीकडे चालला 4 धाव्यांसाठी. दमदार चौकार.
टोटल धावा 1 चेंडूचा खेळ समाप्त. इथनं 6 धावा धावपटलावरती लागल्यात. आता बघायचं इथनं गोलंदाज श्याम पहिले 2 चेंडू वाईट वेगळे. त्यानंतर जर पाहिलं तर डेफिनेटली इथे चौकार 1 पाहायला मिळाला. 1 चेंडू मध्ये धावा खर्च झाले. तिथं मात्र 6. इथे एखादा फटका मारेल का वासुदेव, परंतु गोलंदाज इथनं मात्र आता फटका फसला. कव्हरला शतक जल सोडतील. 1 कंप्लीट झाली आहे आणि आता डेफिनेटली रोहित कडनं घाई केली जाते, परंतु इथे रोहितला खेळपट्टीवरनं राहणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये तब्बल जर विचार केला तर 31 धावांची भारदार पारी आली ती वैयक्तिक रोहितच्या माध्यमातून. मात्र जर पाहिले तर आता देखील मोठी खेळी करावी लागेल. धावपटलावरती आपण पाहता या ठिकाणी इसांबे संघ आता प्रथम जर विचार केला तर फलंदाज क्षेत्ररक्षण करत असताना धावा या ठिकाणी गमावल्या त्या 33 धाव्यांचं टार्गेट इथे सेट केलं होतं, परंतु 2 धाव्याने पॅनलाइज, त्या कारणाने 35 धाव्यांचं टार्गेट सेट झालं. यावेळी बघायचं फटका फसला. इथे मात्र काय घडेल, झेल होईल का, परंतु 2 झेल आतापर्यंत सुटल्यात. पाहिजे यावेळी पहा मित्रांनो, दोन्ही फलंदाजांना जीवदान दिलं होतं. इथे मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने इसांबे टीम जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. 3 चेंडू 8 धावा धापटल्यावरती. दोन्ही चेंडूवरती झेल, परंतु त्या ठिकाणी जीवदान. आता त्या जीवदानाचा फायदा वासुदेवला घ्यावा लागेल. यावेळी पहा जे जीवदान मिळवलं त्या जीवदानाचा फायदा इथे उचलत असताना, परंतु पहा मित्रांनो विकेटचं पतन. वासुदेव बॅक टू द डगआउट. इसामी टीमला पहिला झटका 8 या अंकावरती. बघायचं आता इथे मात्र 4 चेंडू समाप्त झालेत. अद्यापही मित्रांनो पहा 2 चेंडूचा वाजवी खेळ इथे मात्र बाकी असेल. समोर फलंदाज इथं पाहता आपण नौका चाललाय मैदानामध्ये. संजय सलामीसाठी पाहिला होता, संजय आणि वासुदेव मागच्या मॅच मध्ये. आता पाहिलं तर रोहितला पाठवलं होतं, परंतु रोहित इथे मात्र जीवदान रोहितला दिलं. यावेळी हलक्या हाताने पाहता सरळ चेंडू चालला. क्षेत्ररक्षक आहेत वाईडी शेळवणला. फक्त 1 धाव इथे घेतली जाईल 5व्या बॉलवरती. आणि पहा 1च्या मदतीने आता संघ धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 या अंकावरती. शेवटचा अंतिम 1 बॉल. या बॉलवरती रोहितला एखादा तडाखा द्यावा लागेल. इथनं जर सामन्याला कलाटणी द्यायची असेल तर पहा श्याम वर्चस्व गाजवतो की शेवटच्या अंतिम बॉलवरती इथे रोहितच्या बॅटमध्ये त्याच्या रनरमध्ये फटका बसेल. इथे पाहता काय घडलं या ठिकाणी मात्र पहा प्रेशराइज क्रिकेट मित्रांनो पाहायला मिळेल. रोहित मात्र बॅक टू द डगआउट. इथनं मात्र कोणती चुकी नाहीये गोलंदाजाकडनं. सफलता क्रमांक 2 श्यामच्या खात्यामध्ये. इथनं पाहता इसांबे टीम जाऊन पोहोचली 2 विकेटच्या नुकसानावरती. 9 धावा धावपटलावरती. यावेळी बघायचं गोलंदाज पोखरवाडी टीमचा यशवंत. पहिल्या षटकात धावा आल्या 9, परंतु 2
मोठी विकेट मैदानाच्या बाहेर काढली गोलंदाज श्यामनं. आता इथनं पहा समीकरण राहिलं 12 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज इथनं इसांबे टीमला. 12 चेंडू 26 धाबा. ज्याप्रमाणे पहा मित्रांनो श्यामनं पहिले 2 चेंडू वाईट फेकले. असं वाटलं की ते पॅनल्टीच्या धाबा आहेत ना त्या मात्र इथनं माफ केल्या आहेत इसांबे टीमला. परंतु या ठिकाणी षटकाच्या अखेरीचं पाहिलं तर 2 गडी बाद म्हणजे रोहित आणि वासुदेव सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर आली आहे. इथनं नौका फलंदाज रामला पाहता आपण पहिल्याच बॉलवरती जर विचार केला तर इथनं मात्र संजय पहिल्याच बॉलवरती चेंडू निघून चालला. डॉट बॉलची समाप्ती इथनं पाहायला मिळते. यशवंत पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पाहता या षटकामध्ये काय घडतं 26 धावांची गरज असताना मात्र 12 चेंडू 1 चेंडू निघून चाललाय ना 11 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळी पाहता पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती 2 चेंडू निघून जातील. पहा मित्रांनो ज्याप्रमाणे चेंडू निघून जातील ना इसांबे संघ त्या प्रकारे तुमच्यावरती प्रेशर क्रिएट होऊ शकतं इथनं. कारण की रोहितला टिकून राहणं गरजेचं होतं आणि तोच मैदानाच्या बाहेर आला. आता यावेळी पाहता आपण संजयवरती पूर्णपणे भार असेल. यावेळी पहा हा फटका उंच गेलाय लांब नाहीये. या ठिकाणी पाहता आपण अडवलाय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं पाहायचं. या धाबे या एकच धाव असेल या चेंडूवरती. एक धाबीच्या मदतीनं आता 10 अंकावर संघ पोहोचला. 3 चेंडूंचा वाजवी खेळ इथं समाप्त झाला. आता पहा मित्रांनो 9 चेंडू आणि गरज आहे इथनं 25 धाब्यांची. 9 चेंडू 25 धाब्याची गरज 35 धाब्यांचं टार्गेट इथे सेट केलंय. यावेळी पहा झेल सुटला सेकंड स्लिपला त्या ठिकाणी मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतील का केलं चित्याच्या चपळाईने. पाहता 2 धावा कंप्लीट झाल्या 4थ्या बॉलवरती आणि इथनं मात्र 2च्या मदतीनं आता 12 या अंकावरती संघ पोहोचला. पहा मित्रांनो आज जर विचार केला तर मेगा फायनल दिवस इथनं मात्र एक संघ टॉप 5 मध्ये जाईल आणि पाहता आपण जे 4 दिवसामध्ये 4 संघ गेले टॉप 5 मध्ये ते मात्र आपल्या भेटीला लवकरच या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नानिवली संघ असेल हातनोली संघ असेल त्यानंतर जांभूलपाडा संघ आणि भिलवले संघ असे 4 संघ टॉप 5 मध्ये पोहोचलेत. आजचा दिवस पाचवा एक संघ टॉप 5 जाईल. स्विचचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहता पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. इथनं मात्र जर पाहिलं तर फलंदाज मैदानामध्ये आपण पाहता तो म्हणजे राम मोठे फटके मारणे गरजेचे आहे. आता 7 चेंडू इथनं 25 धाब्यांची 12 धाबा धापटला वरती आल्या. तद्यापि इथनं गरज असेल 23 धाब्यांची. यावेळी पहा बॅट आणि बॉलच्या मधलं जे कनेक्शन आहे ते मात्र कुठेतरी थोडंसं हलकंसं दिसलं. प्रॉपर फटका या ठिकाणी लागत नाहीये. पाहता आपण आता समीकरण राहिलं 2 षटकांचा अखेरीच खेळ समाप्त झाला. इथनं मात्र आता 6 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 23 धाब्यांची. त्या ठिकाणी बघायचं पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती. इथनं 6 चेंडू 23ची गरज होती. पहिला बॉल निघून झाला 5 चेंडू 23 धावा. आता मित्रांनो पहा इसांबे टीम इथे कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती ढकलला गेला संघ. पुढची मॅच असेल वनवे विपक्ष इथनं नर्सरीवाडी. दोन्ही टीमला विनंती असेल लगेच या टॉससाठी उशीर करू नका. शेवटचा षटक असेल इथे समाप्त होईपर्यंत या लगेच. या बॉलवरती बघायचं इथनं मात्र जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धाब्यानं मात्र काहीही फरक पडत नाहीये. इथनं जर पाहिलं तर पोकरवाडी टीमला 2 धाब्याच्या मदतीनं आता 15 धाब्यावरती संघ पोहोचला. अद्यापही 4 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. या बॉलवरती पाहता मिड विकेटला चेंडू चाललाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसरीचा कॉल इथनं मात्र बाधा पण
डेफिनेटली पाहता 17 धावा पडला वरती. इथनं आता समीकरण अजूनही अवघड स्थितीमध्ये जाऊ शकतं. 18 धावांची गरज इथं असेल. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज असेल, ती म्हणजेच इसांबे टीमला. यावेळी पास या बॉलवरती झेल पकडला जाईल वाईडिश लॉंग ऑफला आणि तिथे मात्र पाहता फलंदाज बाद होईल रामच्या पारीचा अंत. तर विनंती करतो वन वे आणि त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट इथं नरसरीवाडी शेवटचा अंतिम पुकार असेल टॉस साठी. या उशीर नका करू मित्रांनो, कारण की आज फायनल दिवस आहे. यावेळी पाहायचं डॉट बॉलची समाप्ती, शेवटचा अंतिम बॉल असेल. आणि इथे मात्र पाहता सामन्यामध्ये शिरकाव केला इथनं मात्र पोकरवाडी संघानं. बघू शकाल आपण मित्रांनो, टॉस जिंकला तो म्हणजे इसांबे टीमनं. आणि इथनं मात्र जर पाहिलं तर धावा खर्च केल्या तब्बल 33 धावा, 32 धावा, 33चं टार्गेट होतं. पॅनल्टी लागली आणि पहा चेतनच्या बॅटमधनं शेवटच्या क्षणी लागली. या ठिकाणी मात्र षटकार आला. टोटल जर या ठिकाणी विचार केला तर सामना जिंकला पोकरवाडी संघाने. इथनं मात्र विश ऑल द बेस्ट पोकरवाडी संघ आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक इथनं मात्र इसांबे संघ.